क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण हिंगणवाडी येथून शिर्डीला साईबाबा दिंडीचे प्रस्थान। श्री क्षेत्र हिंगणवाडी प्रति पंढरपूर येथून दरवर्षीप्रमाणे यंदाही साईबाबा पायी दिंडी शिर्डीकडे रवाना झाली। सलग 16व्या वर्षी ही दिंडी साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी निघाली असून गावभर मोठ्या उत्साहाचे व भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले। या दिंडीचे हिंगणवाडी गावातून जल्लोषात स्वागत करण्यात आले। गावातील कांदा व्यापारी व पूर्वा आडतचे संचालक वसंत शेठ यांच्या हस्ते दिंडी रथाचे पूजन व साईबाबांची आरती करून दिंडीचे प्रस्थान झाले। यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती, भजन व टाळ मृदंगाच्या गजरात वातावरण भारावून गेले। दरवर्षीप्रमाणे यंदाही ही दिंडी भक्तिमय वातावरणात एकात्मतेचा संदेश देत शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाली असून भाविकांनी जय साईनाथ, सद्गुरू साईनाथ महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। कळवण क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश निकम, कळवण। आज हिंगणवाडी या गावचे सर्व नागरिक, ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनी आणि महिला मंडळ या सर्वांनी वाडी गावाची शोभा वाढवली। आज साईबाबा वाडी गावामध्ये अवतरले। सर्वांनी मळेथळ्यातून, सर्व गावागावातून, वाडी गावातून, हे सर्व हिंगणवाडी गावातून ही मिरवणूक निघाली। हे तालुक्यामध्ये या गावाचं सर्वात मोठं असं भूषण या दिंडीचं। ही हिंगणवाडी कळवण प्रति पंढरपूर ते शिर्डी ही पदयात्रा आज आमचं दिंडीचं 16वं वर्ष आहे। एकही वर्षी आमच्या दिंडीचा खंड पडलेला नाही आहे। तरी मी सर्वांना विनंती करतो की या दिंडीचे आयोजक, संयोजक, साई सेवक, साई मित्र मंडळ यांच्या वतीनं आम्ही या हिंगणवाडी गावाचे सर्व नागरिकांचे, महिलांचे, दोस्त कंपनीचे सर्वांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आपले जेवढे साई सेवक दिंडीला येणार आहेत त्यांनी या ठिकाणून शिस्तीने जायचंय। कोणी डीजेच्या पुढे गेला त्याला 151 रुपये दंड द्यावा लागेल। या शिस्तीने आपल्याला आपल्या रस्त्याच्या कडेने आपल्याला जायचं आहे। कुठलं मला एक पथ्य पाळायचं आहे आपण सर्वांनी की आपल्या दिंडीला कुठेही गालबोट लागता कामा नये। ही सर्वांनी आपण जबाबदारी घ्यायची आहे आणि अशा रीतीने आपली दिंडी आपल्याला पार पाडायची आहे। म्हणून मी एकदा परत या हिंगणवाडी गावाचे सर्व पुरुष, ज्येष्ठ नागरिक, मित्र कंपनी आणि महिला मंडळ यांचे सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो की एवढी मोठी उपस्थितीमध्ये तुम्ही आमची दिंडी काढली। आनंदाने सरा सुवासिनीने बाबाची पूजा केली। येता सांग बाबाची पूजा करून गावातून मिरवणूक काढली आणि सर्वांनी या दिंडीला खूप मोठी अशी साथ दिली। परत एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।